झी 24 तास एक पाऊल पुढे। गेल्या काही दिवसात वादग्रस्त वक्तव्यांनी अडचणीत सापडलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तंबाखू विरोधी दिनाचे निमित्त साधून जोरदार बॅटिंग केली। व्यसनमुक्तीचे धडे देताना त्यांनी क्रिकेटपटू, अभिनेते आणि राजकारण्यांना सुद्धा चिमटे काढले। तंबाखू दारू सोडा असा मनापासूनचा सल्ला त्यांनी यावेळी दिला। सैफ अली खान म्हणजे त्याला करीना भेटली पण करीनाला सोडता आलं नाही ते व्यसन। त्याला ज्यावेळेस झटका आला हार्टचा त्यावेळेस म्हणजे करीना मिळाली तरी ते नाही सुटलं, पण त्या जेव्हा वरचं तिकीट काढायची वेळ आली तेव्हा बाबा सरळच झाला। म्हणजे ते अमृताला पण सरळ करता आलं नाही, नंतर करीनाला पण करता आलं। राजाराम बापू, ज्ञान प्रबोधिनी, इस्लामपूर, सांगली, मगाशी शामराव पाटील म्हणाले किंवा आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये सगळ्यांना तंबाखू खाण्यापासून मुक्त करणार। तुम्ही चांगला जिल्हा निवडला, सांगली फार बेस्ट। एवढं काम तुम्ही करून दाखवा, मी म्हणेल ते ऐकेल, म्हणेल। हुक्का पार्लर अशा पद्धतीनं काहीतरी नवीन फॅड कुठेतरी काहीतरी परदेशामध्ये न येतं आणि त्या एवढं झपाट्याने ते सगळं पसरलं जातं। मध्ये तुम्ही काही ठिकाणी बघितलं असेल, मुंबईमध्ये वगैरे, तर काही चांगल्या अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये धाडी टाकल्या आणि ज्या पार्ट्या चालतात, रेव पार्टी वगैरे, तसल्या पार्ट्या देखील काही भागामध्ये, विशेषतः रायगड जिल्ह्यात, पुणे जिल्ह्यात, आपल्या ह्याच्यामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी त्यांचे कोड नंबर काहीतरी ठरलेले असतात। कसं त्यांना कळतं कोणास ठाऊक। मी एक बघितलेलं आहे, जो दारू पिणारा असतो ना त्याला सांगावंच लागत नाही, कुठल्याही नवीन गावात नेऊन त्याला ठेवा, तो बरोबर दारूच्या दुकानापाशी जातोच जातो। म्हणजे आपण न पिणारे आपण कितीदा 50 वेळा आपल्याला सगळी सांगतात, नाही इथं काय नाही, इथं काय नाही, इथं हातभट्टी नाही, कसली नाही, वीटभट्टी पण नाही, हातभट्टी कशीच मागताय असं आपल्याला ऐकवतात, पण ते बरोबर तिथं जातात। हे ज्याचं त्याला निश्चितपणे त्या ठिकाणी कळतं। व्यसन करणार नाही किंवा किमान माझे नातेवाईक किंवा मित्र यांना व्यसन करून देणार नाही अशी शपथ प्रत्येकाने त्या ठिकाणी घेतली पाहिजे। कधी कधी काही जण असं काही सांगण्याचा प्रयत्न करत असतात आणि मग आपल्यालाच कळत नाही, आपण पण वाहवत जातो। आता ते स्पॉट फिक्सिंग, ते आज पेपरला वाचलं, ते श्रीनाथ त्या चंडीलावरच चिडलाय। तो म्हणला, तू कशाला मला हे असल्या नादी लावतो? आता हा काही दूधखोळा होता, ह्याला कळत नव्हतं। ते कॅमेऱ्यामध्ये दिसतंय, त्या हॉटेलमध्ये कुणाबरोबर बोलतोय, काय बोलतोय, त्याच्या रूम मध्ये कोण शिरतय, कोण बाहेर पडतंय, सगळं कळतंय। परंतु ज्यावेळेस आपल्यावर येतं त्यावेळेस मग ढकलायचं, तुम्ही कशाला सांगितलं, असंच का केलं, असं एकमेकावर ढकलाढकली करण्याचं काम त्या ठिकाणी होतं। मला त्यांचा बहुतेक तंबाखूचा आणि त्या विडीचा काहीतरी व्यवसाय असावा। तो माझ्याकडे सगळी कागदपत्र घेऊन आला आणि कुठल्या तरी परदेशातलं एक पेपर आणला आणि ती तंबाखू कशी तब्येतीला हानिकारक नाही असंच तो मला पटवून देतो। तो म्हणत होता, नाही ती भाजलेले काही उपयोग नसतो, काही तब्येतीला चांगली असते, ते सिगारेट फार वाईट असते, फलानीच असते। ते म्हणलं, तुला कोण सकाळपासून भेटलं नाही का, तुला माझं डोकं खातं? मी त्याला देणार होतो आमच्या पद्मिनीताईंचा पत्ता, ते जाऊन त्यांना पटव आणि मग त्यांना पटल्यावर मला त्यांनी सांगू दे किंवा हे खरंच आहे, हे काही तब्येतीला हानिकारक नाही, मग मी तुझं ऐकेन म्हणलं। ते नंतर निघून गेला, पण मग नंतर मी काही न विचारलं, हा काय एवढा आला? तो म्हणला, त्याचा बीडी आणि तंबाखूचा जवळपास 125 कोटी रुपयाचा टर्नओव्हर आहे। आता त्याचा टर्नओव्हर 125 कोटी रुपयाचा असल्यावरती येईलच समजावून सांगायला आपल्याला। आम्ही आमच्या घरात पण काय जबरदस्त किंमत ह्या तंबाखू आणि मसाला, पान मसाल्याची मोजावी लागते बघितलेलं। म्हणजे पवारसाहेब स्वतः त्यांची इच्छाशक्ती वगैरे सगळं होतं म्हणूनच साहेब ह्याच्यातनं बाहेर पडले। दुसरा माणूस तर कळालाच असता, पण त्यांना ज्यावेळेस कळलं की आपल्याला हा आजार झालाय, मला वाटतं 2004ची ती निवडणूक होती, त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं, सगळे आम्ही प्रमुख होतो राष्ट्रवादीचे निसर्गाला, आणि सांगितलं, यावेळेस सरसेनापती निवडणुकीमध्ये नाहीये, तुम्ही सगळ्या सैनिकांनी लढाई करायची आणि एक आपल्याला असा आजार झाला की ताबडतोब ऑपरेशन करणं गरजेचं आहे। आणि मग नंतर ते ऑपरेशनला गेले आणि ते सगळं आपल्या सगळ्यांच्या समोर आलं। परंतु जर तुमची इच्छाशक्ती असेल तर त्या आजारातनं देखील आपण बाहेर पडू शकतो। म्हणून आजार पडेपर्यंत वाट बघायची गरज नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।